रस प्यायला ये म्हणलं माय, रस प्यायला ये म्हणलं माय. ओरिजिनल मोगरा आहे, डुप्लिकेट मोगरा. सचिन रस प्यायला ये म्हणता मा, रस प्यायला ये म्हणलं मा. जय श्रीराम, जय खानदेश. तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्या अंमळनेर शहरामध्ये सर्वप्रथमच खानदेश रत्न पुरस्कार हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मित्रांनो. तर कार्यक्रमाचे आयोजक आहेत आपले गीत स्टुडिओ मॅनेजमेंट इव्हेंट यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे मित्रांनो. आणि कार्यक्रमाचं ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह आणि कार्यक्रमाचा वेळ आहे संध्याकाळी 6 वाजता. तर त्या कार्यक्रमासाठी त्यांनी आम्हाला पण इन्व्हाइट केलं मित्रांनो. तर त्यांनी आपल्याला पासेस उपलब्ध करून दिले आहेत आणि या पासेसवर सगळे कलाकार, टोटल 16 कलाकार येणार आहेत मित्रांनो. तर आपण आज संध्याकाळी बघूया आणि आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ पूर्ण येणार आहे मित्रांनो. पूर्ण ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा. तर धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे नाट्यगृहामध्ये, बघू शकता. धन्यवाद रसिक मॅडम, सर्व रसिक मॅडमचा मनापासून आभार की खूप सारखी संख्येमध्ये उपस्थित झाले आमच्या कार्यक्रमामध्ये आणि जीत साधण्यासाठी जोरदार टाळ्या. त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम घडून आला. धन्यवाद जी सर, तुम्ही आम्हाला या कार्यक्रमाची संधी दिली. धन्यवाद. धन्यवाद जगदीश भाऊ. तर या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये आणखी एक आपले खानदेशचे सुप्रसिद्ध असे रील स्टार शेतकरी पुत्र अशोक भाऊ पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. तर सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात अशोक भाऊंचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. खाली बसा, सर्वांनी खाली बसायचं आहे. मागची पब्लिक खाली बसा, खाली बसा.
त्याचसोबत आपली खांद्याची सुप्रसिद्ध अभिनेत्री रील स्टार विधी खैरनार यांचे सुद्धा आगमन झालेले आहे. जोरदार टाळ्या अशोक भाऊंसाठी. क्या बात है, वाह वाह वाह, बहुत बढ़िया. अशोक भाऊ, अंबळनेरमा स्वागत છે तुमना. उमरा तालुका आहे, भले मी मुंबईला राहणार तरी मला गावात स्वागत છે तुमना. आणि त्यासोबत आपल्या खानदेशची अशी सुप्रसिद्ध रील स्टार अभिनेत्री विधी खैरनार यांचं सुद्धा आगमन झालेलं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण विधीच्या या ठिकाणी स्वागत करायचे. त्याचसोबत खानदेशची सुप्रसिद्ध अशी अभिनेत्री जागृती नाथे. आता नुकतंच त्यांचं जबरदस्त असं हिट सॉंग मेमरीज असो हे गाणं आपल्या अंबळनेरला शूट झालेलं आहे आणि त्यांचं या आपल्या अंबळनेर नगरीमध्ये पहिल्यांदा ते त्यांचा कार्यक्रम होता. तर जोरदार टाळ्या जागृती नाथे आणि विधी खैरनार या दोन कलाकारांसाठी. जोरदार भाई, पोलीस साठी दोनच टाळ्या. अशोक भाऊसाठी दोन्ही आहे. चालले होते अशोक भाऊ पहिले बोलू द्या 2 शब्द. राम राम मंडळी, जय खांदेश्वर बसून जोरदार करू शकत नाही. एक सांगायची काही गरज नाही. अंबळनेरला जवळ दादा निसर्डी गावना पहिले पण लय तुम्हाला काय माहिती एवढा मावळचे भाव ते असं मग तुम्हाला सगळ्यांना मनपासून आभार आहे. आणि ज्याने आपले कार्यक्रमासाठी आणि आमंत्रित केलेले जीत भाऊ त्याच्यानंतर 1 ते 1.5 महिन्यापासून चाला ना भाऊ कार्यक्रम लेवाने पण बाकी तो शुभमोहनचा आज भाऊने आणलीच टाका बाकी फक्त कचर करता काय शांत कामा कार्यक्रम करा फक्त बस. तुमनं जास्त ऐकते ऐका ना जवळ येत ना. आपण सगळं पाखरू उडवून फक्त शांत कामा खाली बसल्या फक्त बस. दादा समोर दादा भाऊ बसल्या फक्त खाली बस. शांत कामा कार्यक्रम करू शकता. ओके चला तर मग या ठिकाणी आपण पहिले अशोक भाऊंचा परफॉर्मन्स बघण्याआधी एक सत्कार करून घेऊ. आपल्याकडे आलेल्या पाहुण्या कलाकारांचा सत्कार, अतिथींचा सन्मान आपण या ठिकाणी करतो. काय मला तालुका आहे तर मला सांभाळले ना पडी. अशोक भाऊ परफॉर्म लिहिलं ना ते. अशोक भाऊ जोशमान स्टेजवर चढी काय एकदा उतरत नाही आमना भाऊ. हा नंतर का पब्लिक नंतर का आते भाऊला परफॉर्मन्स आवाज गरम आहे. आता पैसे केले हे का नाही. चला लवकर हा म्हणजे टाइम आपल्याकडे कमी, कलाकार भरपूर येतात. हा तर अशोक भाऊ सोबत ड्युएट परफॉर्मन्सले बघायला होत आपण. विधी खैरनार एक पोरीने कमेंट करेल होती मना व्हिडिओवर, बिग फॅन ऑफ विधी खैरनार. इथला बटा येईल नाही म्हणत तो विधी खैरनारच फॅन होता. येले का तो भाऊ म्हणे पोस्ट करेल त्याला कमेंट आहे. कोण होता तो? देखतो मागे कितना शेअर माहिती ना. थांबा गडबड करू नका म्हणजे. समजतं का तुला? चिक्की बनतात अजून कोण कोण आहे? आय लाईक
सध्या मागे काजूना भावाने जातो काजूना भावा आणि आपले काजू ताईना भलता मोठा हात आहे आणि इंस्टाग्राम राहिले ते डायरेक्ट ड्राय फ्रूटचे दुकान उघडे आहे काजू नंतर चिक्की ताईना नंबर लागेल आणि त्यानंतर मग शेंगदाणा फुटाणा हरभरा काय काय आहे पुरे इंस्टाग्रामवर ट्रॅफिक जाम पे टाकले जाईल तो 8 एबी देख एक शॉट आहे ना कुठे मग कट करीत हा तू ना आला तो फेमस आहे हा एक मिनिट हा पहिले ताईने बोलताय दुसरा माईक द्या लवकर आणि माईक इकडेच राहू द्या आणि कळू डायलॉग ऐकायचा का मागे मागे आवाज ऐकायचा का डायलॉग हा ताई फेमस जायला कापला सोशल मीडियाची ताकद तुम्ही देखील असेल काही ताई खरं तर खानदेशनी जे पण ती गुजरातમાં સુરતમાં तर ती ताईले पाहिजे तशी खानदेशी येत नाही पण तरी बी सुरतમાં राहायचं परराज्याમાં गुजरात राज्याમાં राहायचं आपला हा खानदेशी डायलॉग अख्खा महाराष्ट्रभर गुजरातમાં आणि कथा राजस्थानला बी ऐका मी इतका फेमस करणार ताई तू कसं वाटेल ना आज अंबानेरमा होणी पहिल्यांदा कसं वाटलं त्याचं म्हणणे काजूताईला डायलॉग इतका फेमस होईल आपण काजूताई आमनाशी बोलली नाही राणी मध्ये त्यामुळे नाराज घेते का ते मागे म्हणा थांबा तुमच्यासाठी एक डायलॉग एक तुमच्यासाठी समजलं का तुला समजलं का तुला समजलं का तुला समजलं का तुले चीन दादा वाट कसे असले त्या बात आहे जोरदार टाळ्या युट्यूब वर काजूताई झाले काजूताईचा सत्कार आपण इथे करतोय चीन दादांचे शुभ असते जोरदार टाळ्या मंडळी धन्यवाद धन्यवाद काजूताई असा डायलॉग अजून फेमस करत राहा आपल्या आईने भाषण डंका वाजत राहायला पाहिजे जग दुनियामध्ये हा तरी मग आते थोडासा आपण असा दर्द भरा दगमा ऐकायला इच्छा राहिली मध्ये है ना तर मला तुले समजे तो दर्द भरा दगमा कोण लावू शकत बँड क्षेत्रातील दिग्गज बँड क्षेत्रातील नावाजलेलं नाव आपल्या चोपडा तालुक्यातील गलंगी या गावाचा भेडा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवणारा असा तुम्हाला सर्वांचा लाडका दीपक भाऊंचा स्वागत करूया दादा येतो जोरदार टाळ्या दीपक भाऊ यांच्यासाठी सर्वप्रथम अंबडेकरांचं आणि आमचे जीव चला यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद त्यांनी मला खानदेश वर्षाला उत्सव या कार्यक्रमाला आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वांचे खूप धन्यवाद आमचे इन्स्ट्रुमेंटवाले तर आमचे सोपान दादा यांचं खूप खूप धन्यवाद कोणतं गाणं ऐकायचे मी तुला दिवाना दीपक भाऊ तुमच्या चॉईसचं गाणं गाणार आहे
सर्वांनी खाली बसून घ्या. पुन्हा नानादास आहेत ना, पायच थांबतात मी सांगा. एकदा जोरदार जोरदार टाळ्या. पहिले सुपरस्टार खानदेशचा चॉकलेट बॉय तुम्हा सर्वांचा लाडका सचिन खुमावत आणि त्यांच्या सोबतीला खानदेशची पहिली ब्युटी गर्ल खानदेश पिंड पुष्पाताई ठाकूर या दोघांच्या ठिकाणी आगमन झालेले. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करायचं आपल्या खानदेश पिंड सचिन दादा आणि खानदेश पिंड पुष्पाताई ठाकूर या दोघांसाठी. वाजवा जोरदार टाळ्यांच्या गजरात.
ओके, साक्षीताई काहीतरी तुमच्यासोबत एक डायलॉग बाजी करणार आहेत, बघूया काय म्हणतात त्या. जय खानदेश. जय खानदेश. अरे मला कशाला जाते चिक्की म्हणतात आणि दुसरं तुम्हाला शिक्षा की लग्न न झालेल्या मुलांनी टाळ्या वाजवायच्या. मला ना त्यांचं टाळ्यावर जास्त आनंद होत असतो, म्हणून म्हणते यांच्यासाठी 2 शब्द बोलूनच जाऊ दे. त्यांच्यासाठी खास. अरे म्हणा भाव, किती रील्स स्क्रोल करण्यात मग्न, यंदा तरी करून घे की लग्न. वारा उगत असतं बरं बिना लग्नाचं रुग्ण. समजलं का तुला? चिक्की म्हणतात मला. पोरगी नाही दिला ना त्यातले, पोरगी नाही दिला ना कोणी त्यासले, तू सांगितलं लगेच केलेले म्हणे. एक तर आणि पोलीस इतका वादा झालेत ना, जसा पाणीनं तुटवडा पडेल तसा पोलीस ना तुटवडा पडे झाले. बिघडलं की नक्कीच आहेत आणि आम्हाला काही वधू वर्ष मी तुमच्या सर्वांची चिक्की म्हणजे साक्षी विसे. माझं फर्स्टच नवीन खानदेशी सॉन्ग आहे, मी प्रशांत देशमुख सरांच्या मधुर अशा आवाजात साक्षी विसे या YouTube चॅनलवर. तर तुम्ही त्यांना सरांनी भरपूर प्रतिसाद आणि प्रेम द्यावं एवढीच इच्छा. आणि जी तागाने मला ते आमंत्रित केले खानदेशी कलाकारांच्या महोत्सवात, त्यांचे खूप खूप धन्यवाद. ना गोरे ना काले ना गोरे, जो लड़की और लड़के सबका दिल चोरे, असे तुम्हाला सर्वच लाडके भैया साहेब गोरे. मस्त जोरदार पण लागले का रात्रीचं वा बरं. बाकी तुम्ही कसं आहेत सगळ्याजण? माझ्या वा बराच एकदम जोश पाहिजे झाले तेव्हा जागा होती, जागा त्या करून होती पहिले. बरं जास्त काही बांधलं तर काय करायचं तुम्ही आवडतं गाणं पडलं नाही पण काय करणार पुढे एका होता विकसित करा. पुढे जायचं आता सांगितलं बाबा भविष्यवाणी आहे तुमचा गाणं. एक तीर मरी नजर लगने कोनी मना प्यार प्यार
जी स्टुडिओ यांचा विशेष आभार मानतो की या त्यांच्या प्रयत्नामुळे या स्टेजवरती आज गाणे गाण्याची संधी मिळते आणि तसंच आमचे खानदेशातले सुप्रसिद्ध कलाकार एकदा जोरदार माझ्यासाठी उभं राहूया. जय खानदेश. आवाजाचं शेवट होते जय खानदेश. नको खाऊ ये मथुरा भाव मला तू देशी बळा देशी तुला यारी सफारी बाशी.
नाट्यगृहामध्ये हा तिसरा कार्यक्रम आहे माझा आमचा सगळ्यांचा. तर खूप सुंदर अरेंज केलंय. एकतर ह्या कीर्ती छोटी पण मूर्ती मोठी. जितूसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ मित्रांनो. कारण आहे ना या जितूमुळे खरं म्हटलं तर आज इतकी पब्लिक आणि आमच्या सारख्या कलाकारांना पूर्ण खानदेशातल्या कानाकोपऱ्यातून आज आम्ही इथे सगळे लोक जमलो ते तुझ्यामुळे जितू. तू खूप चांगला कलावंत आहे, तू खूप चांगला अरेंजर आहे आणि अमळनेरकरांशी तुझी खूप चांगली नाळ जुळली आहे. खूप मोठा होशील फ्युचरमध्ये, अजून बॉलिवूड वगैरे चांगल्या लोकांचा कार्यक्रम अरेंज करशील. तर मी सगळ्यांना खूप मनापासून धन्यवाद देतो की आपण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात आणि आमच्या सगळ्या खानदेशातील कलाकारांना तुमचं प्रेम आशीर्वाद दिला. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय खानदेश. आकाश भाऊ, आनंद भाऊ, बंटी भाऊ यांना विनंती की आपण सचिनदादांचा आणि पुष्पदांचा सत्कार करायचा या ठिकाणी. आणि सत्कारार्थ इथे पुष्पगुच्छ नाही येत आहे आणि पुस्तक देत आहे आणि पुस्तक घेत आहे आणि मनी वापरत आहे. धीरज भाऊ, मी ज्यांची नावं घेतली त्या सर्वांनी स्टेजवरती लवकर यायचे. सर्वांचा लाडका अशोक भाऊ पाटील यांचा आपण या ठिकाणी सत्कार करतोय. अगदी कमी वेळात सुपरहिट झालेला आहे भाऊ आणि मिलियन्स मध्ये विजिट भाऊच्या रील्सला इंस्टाग्रामवरती. आणि भाऊनी जे पाक रुग्णालय होतं खानदेशमा, बापरे बाप खतरनाक. तर असा आतून आपण आपला सर्वांचा लाडका रील स्टार कलाकार अशोक भाऊ पाटील यांना आपण सन्मान करत आहोत खानदेश रत्न पुरस्कार दिवसात. धन्यवाद अशोक भाऊ. यानंतर आता या हिरण्यामध्ये आमना नंबर कवर लागेल. पहिले आई ताईले बोलायचं माझी ताई. इतकी जबरदस्त फॅन फॉलोइंग, यार बात आहे यार. ते म्हणतात ना आई आहे सोशल मीडियाने ताकद. अहो पुरस्कार यासली पण आपल्याला समर्पित करा. तुम्हाला पहिला पुरस्कार आहे ना खानदेश मधला. या बात आहे. काजूताईसाठी जोरदार टाळ्या. काजूताईने आपण सन्मान करीन आहोत. हा धन्यवाद. पुरस्कार काजू नंतर चिक्की. काय काय ट्रेनिंग आहे सांगतायत की आणि पुढे जाईपर्यंत काजू, चिक्की, बदाम, खारा, शेंगदाणा, फुटाणा, वाटाणा, हरभरा. पुरस्कार चिक्की ताई खानदेश रत्न पुरस्कार. म्हणजे काय काय होईल आपण आपली खानदेशी भाषा आज सगळीकडे सर्वदूर पसरली झाली. धन्यवाद धन्यवाद. यानंतर पुढचा पुरस्कार आपण देतोय त्रिशा पवार, आपल्या खानदेशची